तुषार हजारे यांची शिवसेना उपशहर संघटक पदी नियुक्ती। आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे आणि खोपोली शहर प्रमुख लक्ष्मण लिठे यांनी दिले नियुक्तीपत्र। खोपोली शहरातील सक्रिय सामाजिक व राजकीय कार्यकर्ते श्री तुषार हजारे यांची शिवसेना पक्षाच्या उपशहर संघटकपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे। आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि शिवसेना खोपोली शहरप्रमुख श्री लक्ष्मण तात्या रिठे यांनी त्यांना या संदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान केले। दिनांक जून 25 रोजी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खोपोली शहरात एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना खोपोली शहराच्या वतीने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या सोहळ्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व मोलाचे कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिवसेना गौरव सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली। शहरातील तुषार हजारे हे शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपली वाटचाल करतील आणि खोपोली शहरात शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास शहरप्रमुख लक्ष्मण लिठे यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच हजारे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या नियुक्तीबद्दल तुषार हजारे यांच्यावर खोपोली आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या कार्यक्रमाला शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना व सर्व अंगीकृत संघटना, खोपोली शहर यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील।